आमची. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू. प्रेक्षकांनो, तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण असं पाहणार आहोत की नंदिनी आता जीवाला सारखा प्रश्न विचारत असते की तुम्ही एवढं तुमचं एकतर्फी प्रेम होतं तर तुम्ही तो टॅटू का जाळून घेतलात, असं काय झालं होतं की तुम्ही तो टॅटू जाळून घेतला. तेव्हा आता नंदिनीला तिच्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात आणि म्हणूनच ती जीवाला सारखीच प्रश्न विचारत असते. त्यावर आता जीवा खूप घाबरतो, कारण त्याच्याकडे उत्तरं नसतात. नंदिनी म्हणते की बोला ना, तुम्ही हा टॅटू का जाळलात, असं काय झालं होतं त्या दिवशी. पुन्हा पुन्हा तेच ऐकून आता जीवा खूपच वैतागलेला असतो. त्याच वेळेला अचानक मिथून काका तिथे येतात आणि मग आता नंदिनी आणि जीवाला असं एकदम सिरियस झालेलं पाहून मिथून काका आता म्हणू लागतात की नंदिनी, अगं मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला, काही महत्त्वाचा विषय चालू होता का, ठीक आहे मी परत जातो. नंदिनी म्हणते नाही मिथून काका, थांबा तुम्ही नका जाऊ, इतकं काही महत्त्वाचं नव्हतं, तुम्हाला काही काम आहे का जीवाकडे, ठीक आहे मी बाहेर जाते, तुमचं दोघांचं बोलणं झालं की मग मी येते. असं म्हणून आता नंदिनी बाहेर जाते आणि जीवाला काही सुटकेचा निश्वास टाकतो, कारण त्याला सुद्धा तेच हवं असतं. नंदिनीच्या प्रश्नांची उत्तरं जीवाकडे नाही येत आणि आता मिथून काका आल्यामुळे तो पूर्णपणे वाचलेला असतो. मग मिथून काका आता विचारतात की काय रे जीवा, इतका घाबरला का होतास, नंदिनीने काहीतरी विचारलं ना तुला, मी ऐकलंय सगळं, तुला काय वाटलं, अरे मी बाहेर उभा होतो, तुला काय वाटलं, तू सुटलास का, तू टॅटू जाळल्याने विषय संपला, हे बघ आता तर तुझ्या खांद्यावर इतकी टांगती तलवार आहे ना की तुझ्या आता त्या मागेच लागलेल्या आहेत. एक म्हणजे मानिनी, 2 नंदिनी आणि 3 काव्या. ह्या तिघी तुला आता सोडणार नाही. जोपर्यंत तू सत्य सांगत नाही, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही, तोपर्यंत आता गैरसमज दूर होणार नाही, तर तू आता पूर्णपणे अडकलेला आहेस. त्यावर आता जीवा म्हणतो की असं का म्हणताय काका, आता मी कोणाला काहीच सांगणार नाही. माझं ठरलंय की मी आता पुढच्या आयुष्याला जिवंत राहील, मला माझा भूतकाळ नकोय. त्यावर आता मिथून काका म्हणतात की अरे तुझं ठीक आहे रे, तुला तर विसरायचं आहे भूतकाळ, पण हा भूतकाळ इतक्या लवकर तू विसरू शकणार आहेस का, आणि तुझ्या बाबतीत जी गोष्ट घडली त्याचं उत्तर, त्याचं सत्य घटना कोणी आता ऐकल्याशिवाय गप्प बसणार नाही. मग आता मिथून काका सांगू लागतात की हे बघ जीवा, एकतर तू असं करायला लागत होतं की काव्याबद्दलचं सत्य अगोदरच घरच्यांना सांगायचं होतंस. आता तू असं म्हणत आहेस की तू हे सगळं विसरायला तयार आहेस, पण तिचं काय, तुझ्या लग्नाआधीच्या एक्स गर्लफ्रेंडचं काय, ती मानणार आहे का ह्या गोष्टी, तिला तर सत्य कधी सांगावं असं झालंय, ती काही तुझा पिछा सोडणार नाही आणि त्याच्यामुळेच तुला धड आयुष्यही जगता येणार नाही. काय तो निर्णय घेऊन टाक जीवा. आता मिथून काकांचं बोलणं ऐकून जीवाला पुन्हा एकदा धक्काच बसलेला असतो की आता काय बोलायचं, कोणाला बोलायचं, कारण त्याने ठरवलेलं असतं की आता काही झालं तरी मी फक्त नंदिनी बरोबरच लाईफ मला स्पेंड करायची आहे. आता जीवाने काव्याचा विषय पूर्णपणे बंदच केलेला असतो. तर आता त्याच वेळेला इकडे सगळेजण खाली उभे असतात, तिथे आता नंदिनी असते आणि मग काव्या पटकन येते आणि ती फाईल घेऊन रूममध्ये जात असते. मग माननी म्हणतात काय गं काव्या एवढा घाईत. आता काव्या तिचा आणि जीवाचा जो काही फोटो असतो तो त्या वहीमध्ये असतो आणि चुकून त्या कामवालीने पारच्या फाईलमध्ये ती वही ठेवलेली असते आणि नेमकी ती वही आता हॉलमध्ये आणल्यामुळे काव्या खूप घाबरलेली असते, कारण तिला असं वाटत असतं की आता ही वही जर कोणी उघडली तर जीवाचा आणि माझा फोटो पहिल्याच पानावर आहे. त्यामुळे तिला असं झालेलं असतं की कधी एकदाची मी ही वही उचलते आणि आतमध्ये घेऊन जाते, पण तिला आता चांगली संधी मिळालेली असते. त्याच वेळेला अनिशा अचानक घरामध्ये येते. आता अनिशाला पाहून काव्य आणि नंदिनी दोघी आता बघायला लागतात की अचानक अनिशा इथे. तेव्हा अनिशा सांगू लागते की मला असंच भेटावंसं वाटलं म्हणून मी आली. मग आता काव्याला ती विचारत असते की तू कशी आहेस, आणि मग नंदिनी म्हणते की तू कशी आहेस अनिशा म्हणते की मी विचारणं अगोदर तुझी तब्येत कशी आहे हे विचारायला पाहिजे मी, कारण काही दिवसांअगोदर तुझ्यावर हल्ला घडला होता हे मला समजलंय. तेव्हा नंदिनी म्हणते की मी आता ठीक आहे. तितक्यात आता नंदिनी म्हणतात की मानेने ताईंना की आई आज ना जीवांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचे, त्यांचं रुटीन चेकअप व्हायला पाहिजे. मग आता मानेने म्हणतात की ठीक आहे ना जाऊयात. नंदिनी म्हणते की नाही मी स्वतःच ड्राईव्ह करते आणि आम्ही जातो. मग आता तितक्यात काव्याला अनिशा म्हणते की काय गं जीवाचं काय झालं आता. तेव्हा काव्या म्हणते की चल रूममध्ये मी तुला सांगते. मग आता काव्या आणि अनिशा रूममध्ये आलेले असतात आणि दोघींच्या गप्पा चालू असतात. तर आता अनिशा विचारायला लागते की काय गं जीवाचं कसं काय झालं, टॅटू जाळला असं कसं काय. तेव्हा आता काव्या सगळी सत्य घटना, फार्म हाऊसवर काय काय घडलं ते सगळं आता अनिशाला सांगू लागते. ही गोष्ट ऐकल्यावरती आता अनिशाला धक्काच बसतो. ती म्हणत असते की हे काय टॅटू जाळून टाकला, नाही म्हणजे नक्की सिद्ध काय करायचे ते जीवाला. तेव्हा काव्या म्हणते की हे सिद्ध करायचं आहे की माझं अस्तित्व नष्ट करायचं.
कारण आता तो पूर्णपणे नंदिनीमध्ये इन्व्हॉल्व झाला आहे ना. त्याला आता माझ्या भावनाशी काही घेणं देणं नाही आहे. अगं एक दिवस हा जीवा माझ्यासाठी रडायचा. मी इतकी रसवे फुगवे इतकी राग करायची तरीसुद्धा तो माझ्या पुढे पुढे करायचा. मी एक दिवस कॉलेजमध्ये दिसले नाही म्हणून पिऊनचा अवतार घेऊन तो क्लासमध्ये आला होता. आणि तो जीवा आज त्याला माझ्याशी नजर मिळवायला सुद्धा वेळ नाही आहे. कारण त्याची बायको आता नंदिनी आहे ना. मला समजत नाही की त्याला माझं हृदयाचं प्रेम का नाही दिसत आहे. सगळं काही त्याने संपवून टाकलंय आणि मला वेगळं करून टाकलंय. पण हे विसरणं इतकं सोपं असतं का गं? मला ना हा जीवा माझा वाटतच नाही आहे. इतक्या लवकर बदललंय असं मला वाटतच नाही. प्रेमाची भाषा मला जीवाने शिकवली आणि आता त्याच प्रेमाच्या भाषेला तो असं समजतो तिरस्कार, राग याच्यामध्ये आमचं प्रेम मिसळलं गेले. त्यामुळेच आता मला काय निर्णय घ्यावा हे समजत नाही आहे. एकीकडे ताईचा विचार करते तर दुसरीकडे माझा प्रियकर. त्याला माझ्याकडे बघण्याची वेळ नाही आहे. तेव्हा तनिषा म्हणते की हे बघ काव्या, अगं हा जीवा असं कसं वागू शकतो. त्याने टॅटू जाळ्यापर्यंत त्याची हिंमत गेली. म्हणजे तू विचार कर की त्याने तुमच्या दोघांमधलं नातं तोडून टाकलंय. त्याला तर तुझ्याबद्दल फिलिंग्स नाही आहेत आणि त्याने ठरवले की आता त्याला नंदिनी बरोबरच आयुष्य घालवायचे. तर आता काव्या तू कशाला स्वतःची घालमेल करत बसलीस? अगं तूही पुढच्या प्रवासाला लाग ना. कशाला त्याच्यामध्ये जीव अडकवून ठेवलायस? जर त्याला तुझी जाणीव नाही आहे, तुझ्याबद्दल त्याला काही फिलिंग्स नाही आहे, तर मग तू का अडकून राहिलेली आहेस? तेव्हा काव्यामध्ये इतकं सोपं आहे का विसरणं? तेव्हा आता मलाच काहीतरी निर्णय घ्यायचा आहे. मी आता असा निर्णय घेते ना, तुम्हाला कायमचं याच्यामधून सुटायचं आहे. बस झालं. मी का अडकून राहू? मी का त्याच्या मागे मागे फिरू? एक गरजू मुलगी म्हणून मी त्याच्या मागे भीक मागत फिरू का प्रेमाची? का इतकी मी वाईट आहे का की मला कोणी ॲक्सेप्ट करणार नाही? किंवा मग जीवाने मला प्रेमाची भाषा शिकवली होती आणि आता त्याच प्रेमाने माझ्यावरती नजर चोरणं चालू केले, तर मी का त्याच्यामध्ये आता अडकून राहू? मग आता अनिशा म्हणते की ठीक आहे, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मनापासून आणि शांत डोक्याने घे. उगाच घाईघाईमध्ये काहीतरी वेगळं नको घडायला. तर आता अनिशाचं म्हणणं सुद्धा काव्याला पटलेलं असतं आणि आता मानिनी म्हणत असतात की नंदिनी अगं आपल्याला जीवाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे ना. एक काम करू ना, आपण आधी देवळात जाऊन येऊया आणि त्यानंतर मग आपण जीवाला पण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. आता नंदिनी आणि मिथून काका पण जायला तयार होतात. मग आता तितक्या जीवा म्हणतो की अगं आई तू बाहेर चाललीस पण माझ्याकडे कोणीच नाही आहे. माझी काळजी कोण घेणार? माझी अचानक तब्येत बिघडली तर? तेव्हा आता मानिनी म्हणतात की रम्या आणि वस्तू पण घरात नाही आहे ना. मिथून काका म्हणतात की मी घरी थांबतो. पण त्यावर मानिनी म्हणतात की नाही रे, तू पण चल आमच्यासोबत. आम्हाला सोबत नको का? मग आता नंदिनी म्हणते की आई तुम्ही दोघं जातात का? मग मी घरी थांबते. पण मानिनी तसंही नाही म्हणतात. ते म्हणतात की नको, तू चल मला सोबत होशील. असं म्हणून आता सगळेच जायला लागतात. मग जीवा म्हणतो की मग मी एकटाच राहू का घरी? तेव्हा मानिनी म्हणतात की नाही काव्य असेल ना घरी. थांब मी काव्यालाच आवाज देते. आता मानिनी काव्याला बोलवतात आणि म्हणतात की काव्या अगं तू फ्री आहेस का? नाही म्हणजे आम्ही सगळेजण बाहेर चाललेलो आहे आणि आज घरी कोणीच नाही आहे. तेव्हा जीवाला काही लागलं नको हवं ते बघशील का? तेव्हा आता काव्य म्हणते की हो ठीक आहे नाही बघते मी. पण आता काव्य ही सारखीच जीवाकडे पाहू लागते आणि जीवाला आता धडकीच धरते. कारण आता घरी कोणीच नाही आणि काव्य आता काय करेल आणि काय नाही याचा त्याला अंदाजच आलेला असतो. तर मग आता असंच होतं की सगळेजण घरातून बाहेर गेलेले असतात आणि आता जीवा हा काव्याची नजर चोरत इथून निघून जायला लागतो. लगेच काव्य त्याला म्हणते की 1 मिनिट. जीवा देशमुख 1 मिनिट थांबता का जरा? नाही मला तुमच्याशी बोलायचं होतं. असं आता एकदम रोखून ती बोलते. तेव्हा आता जीवा बघायला लागतो आणि शांतच बसतो. मग म्हणतो की बोल, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा काव्या म्हणते की इतक्या लवकर विसरलास का तू प्रेम? नाही म्हणजे ज्याने मला प्रेमाची भाषा शिकवली तो असा पण आहे का? जो माझ्या मागे मागे फिरायचा, जेव्हा मी राग रुसवे धरून बसायची तेव्हा माझी माफी मागत माझ्यासमोर येऊन कान पकडत सॉरी म्हणायचा, तो जीवा का? आज एवढा बदललाय का? आणि काय रे, तुला काय वाटलं मी काही सांगितलं नाही याचा अर्थ असं होतं का की तू मला विसरून जाशील आणि कोणाला काहीच कळणार नाही? हे बघ जीवा, मला सुद्धा अडकून राहायचं नाही आहे. कारण तू इतकं बदलू शकतोस तर अर्थात मला सुद्धा बदलावंच लागणार आहे. मग आता जीवा म्हणतो की तू काय सिद्ध करणार होतीस हे सगळं सांगून? मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करणार होतो की आता तू सगळं थांबव. आता आधीसारखी वेळ कधीच परत येणार नाही. त्यामुळे तू स्वतःला बदलायला हवं होतंस. मग आता तू ज्या दिवशी पार्थबरोबर लग्न केलंस, सगळं काही विसरून तुला पार्थबरोबर लग्न करता आलं आणि मग मी नंदिनी बरोबर लग्न केलं तर तुला इतकं काय झालं त्रास वाटायला? तेव्हा आता पार्थला इथे जीवाला जो काही पार्थबरोबर लग्न केले काव्याने त्याचा खूप राग असतो आणि ती गोष्ट आता तो काव्याला बोलून दाखवतो की ज्या प्रकारे तू मागचा पुढचा विचार न करता माझ्या भावाशी लग्न करून मोकळी झाली, त्याचप्रमाणे मी नंदिनी मोहितेला नंदिनी जीवा देशमुख केले. कारण जेव्हा तू माझा विचार नाही केला तेव्हा मी तरी तुझा विचार का करू? असं म्हणून तो काव्यावरच दोष देत असतो. त्यामुळे काव्या खूपच रडायला लागते आणि म्हणते की तुला माझ्या भावनांची कदरच नाही आहे ना. अरे हा जीवा मी पाहिलाच नव्हता अगोदर. कारण तू प्रत्येक आठवणी विसरून जाणार आहेस का? तेव्हा जीवा सांगू लागतो की हे बघ, आपले गिफ्ट्स, आपले फोटो आणि आपल्या
जुन्या आठवणी सगळं काही मी जाळून टाकलेलं आहे. त्यामुळे आता माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणती जागा नाही आहे. काव्या म्हणते तुझं ठीक आहे रे, तुझ्या मनात माझ्याबद्दल काहीच फिलिंग्स नाही आहे, पण तू माझ्या हृदयावरच्या जखमा खुणा त्या पण पुसून काढणार आहेस का? तू तर टॅटूचा काव्या नाव कायमचं तुझ्या आयुष्यातून घालवून टाकलंस, माझं अस्तित्व नष्ट करून टाकलं, पण माझ्या हृदयात तुझं नाव कोरलं त्याचं काय? ते तू पुसू शकणार आहेस का? सांग ना. आणि आपण कॅफेमध्ये जायचो, कॉफी प्यायचो, तिथे सुद्धा आपल्या दोघांची नावंही कोरलेली आहेत, ती तू पुसून टाकणार आहेस का? आणि आता काव्या आणि जीवा जिथे जिथे फिरलेले असतात आणि जिथे जिथे त्यांच्या प्रेमाच्या खुणा असतात ते सगळं त्याला ऐकून दाखवते आणि म्हणते की एवढ्या ठिकाणी तू जाऊन त्या खुणा पुसून टाकणार आहेस का? त्यावर आता जीवाकडे उत्तर नसतो, तो नजर चोरत असतो. मग काव्या म्हणते की हा जीवा आज मला पाहण्यासाठी खूप धडपड करायचा आणि आज तो जीवा माझ्यापासून नजर चोरतोय. ठीक आहे ना, आता मला पण अडकून राहायचं नाही आहे, याच्यापुढे तुझा आणि माझा काहीही संबंध नाही आहे आणि मी फक्त तुझ्याशी एवढ्या पुरतंच बोलेल की एक बहिणीचा नवरा म्हणजेच माझे जिजू म्हणून, एवढंच लक्षात ठेव. आणि असं म्हणून आता काव्य खूप रडत असते, तिला खूप त्रास होत असतो. तर जीवाला पण आता धक्काच बसतो की काव्य असं काही बोलेल याचा त्याला अंदाजही नसतो. पण आता त्याला पण हेच हवं असतं की नंदिनी माझ्या आयुष्यात आली आहे तर काव्याने माझ्यापासून दूर जावं, कारण आता भूतकाळ हा भूतकाळच राहील आणि घरच्यांना कळण्या अगोदर आपणच बदललेलं योग्य ठरेल असं तो आता काव्याला जाणीव करून देतो. तर पुढे आता तिकडे नंदिनी पुन्हा आता तिला तोच विषय आठवत असतो की जीवाला काहीतरी झालंय, त्यांच्या मनावर कसं तरी दडपण आहे, कारण काव्याशी बोलल्यापासून जीवाचा मूड ऑफ झालेला असतो आणि नंदिनीला थोडं थोडं समजत असतं. म्हणून आता नंदिनी जीवाबरोबर बोलणार असते ह्या विषयावर. तर प्रेक्षकांना हा भाग इथे संपलेला आहे. पाहूयात आता पुढे काय काय होणार ते. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे डेलीचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांना तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे जर रिव्ह्यू पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, म्हणजेच तुमच्या आवडीच्या सिरियलचे रिव्ह्यू पण आपण ह्या चॅनलवर डेली पाहणार आहोत. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.